टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। एकनाथ शिंदे सध्या यांची दिल्लीवारी सुरू आहे, त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे की एकनाथ शिंदे हे सेटिंग मास्टर आहेत। एकनाथ शिंदे यांची सध्या दिल्लीवारी सुरू आहे, त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे की एकनाथ शिंदे हे सेटिंग मास्टर आहेत। दररोज 9:30 वाजता एक भोंगा तुम्हाला खाद्य देतो आणि दिवसभर आम्ही ते चघळत बसतो। ते कोणाविषयी काय काय बोलत असतात। मला वाटतं की त्यांनी, मी वारंवार बोलतो आहे की एकेकाळी 60-70ची संख्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने असायची, ती आता 20वर आलेली आहे। त्यांनी या सेटिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे की ती संख्या कशी वाढेल। मग आता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला जात आहेत स्नेहभोजनासाठी राहुल गांधींच्या सोबत, मग ते पण त्याला सेटिंग बोलायचं का? परंतु नवीन संच मान्यतेनुसार शिक्षकांची पदे कमी आहेत, अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत। 7 ते 8 वर्गावर भाषा विषयात शिक्षक नाही आहे। 20% संख्या असं कुठेही भाषा पदे अतिरिक्त होतात, ही गुणवत्ता असं कुठेही होणार नाही। या संदर्भामध्ये काल पण लोकप्रतिनिधी आमदार महोदयांशी चर्चा मंत्रालयामध्ये संपन्न झालेली आहे। याच्यामध्ये काही गोष्टींचे गैरसमज आहेत, परंतु आपल्याला शेवटी तो विद्यार्थी हे आपलं दैवत आहे ना, ते विद्यार्थी टिकले पाहिजेत। दुसरं शाळा चालवायचे की विद्यार्थी टिकवायचे याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। एसआयटी स्थापन झाली, मात्र एसआयटीचे प्रमुख कोण आहे किंवा जे आता शिक्षक संघटनांचा एक आरोप, एसआयटीच्या संदर्भामध्ये लवकरच तुम्हाला त्या एसआयटीमध्ये कोण कोण आहेत याची माहिती तुम्हाला मिळेल। शिक्षक संघटनांचा एक आरोप होतोय की कुठलीही चौकशी न करता शिक्षकांना आरोपी केल्या जात आहे। राज्यामध्ये शिक्षक संघटनांमध्ये एक रोष बघायला मिळत आहे या संदर्भात। असं कुठेही होणार नाही। शिक्षण विभाग म्हणून आमची पण ती जबाबदारी आहे। जो कोण निरपराध आहे कोणावरही अन्याय होणार नाही, चुकीचं काम बिलकुल होणार नाही, परंतु चौकशीमध्ये जर कोण दोषी त्या ठिकाणी आढळून आला असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।